मी प्रवीण रंधळे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या या छान हॉट्सच्या सिरीज मध्ये। तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की तुमचे क्वेश्चन नंबर 1 मधील ए बी, क्वेश्चन 2 मधील ए बी आणि क्वेश्चन 3 मधील ए बी हे सर्व क्वेश्चन खूप सोपे असतात आणि जे 3 मार्कचे थोडेसे कठीण असतात त्यामध्ये खूप सारे ऑर असतात, 50% ऑर असतात, त्यामुळे ते क्वेश्चन होऊन जातात। आता उरला क्वेश्चन नंबर 4 जो तुमचा 8 मार्क्सचा असतो आणि त्यानंतर उरतो तुमचा क्वेश्चन नंबर 5 जो तुमचा फक्त 3 मार्क्सचा असतो। आता या 8 मार्क्स मध्ये आणि या 3 मार्क्स मध्ये काय असं खास आहे तर तुम्हाला सांगतो, जेवढे मार्क्स तुम्हाला ते पहिले 29 मार्क्स म्हणजे 29 मार्क्स भेटण्यासाठी जेवढी मेहनत करावी लागते त्याच्या मिनिमम 3 टाइम जास्त मेहनत तुम्हाला हे उरलेले 11 मार्क्स देण्यासाठी करावी लागते। याचं रिझन असं आहे कारण याच्यामध्ये काही काही एक्सटर्नल क्वेश्चन किंवा बुक्स मधीलच कठीण क्वेश्चन येतात। आता ते कठीण क्वेश्चनची प्रॅक्टिस कशी होईल तर मी तुमचे सगळे आयएमपी कठीण क्वेश्चन या सिरीज मध्ये कव्हर करून देईल, ज्यामध्ये मी तुम्हाला चॅप्टर मधील पहिल्या लेक्चर मध्ये चॅप्टर मधील हॉट्स घेऊन देईल, म्हणजे तुमच्या बुक मध्ये आहे, एक्सरसाइज मध्ये किंवा प्रॉब्लेम सेट मध्ये आहे। त्याच्या बाद दुसऱ्या व्हिडिओ मध्ये मी घेईल तुमचे नवनीत मधील हॉट्स। नवनीत मधील हॉट्स म्हणजे तुमची नवनीतची गाईड असेल किंवा टार्गेटची गाईड असेल तर त्या गाईड मध्ये बघा जशी ही गाईड्स असते या गाईडच्या मागे प्रॅक्टिस साठी काही क्वेश्चन दिलेले असतात, अपेक्षित मध्ये दिलेले असतात, तर याच्यामधील हॉट्स घेईल आणि याच्यामधले हॉट्स गेले की डे 3। आता डे 3 मध्ये एक आणखीन हॉट्स घ्यायचे, त्यासाठी माझं जो स्पेशल पुस्तक आहे ते स्पेशल पुस्तक मध्ये बरेचसे हॉट्स क्वेश्चन दिलेले आहे आणि हे हॉट्स क्वेश्चन म्हणजे या बुक मध्ये। मग असे करून आपण काय करू, तिन्ही याच्यातले सर्वेचे सर्व हॉट्स काय करून टाकू, एंड करून टाकू।